गुरुदेव दत्त। उद्या सोमवार दिनांक 26 मे 2025 उद्या दुपारी 12:12 अमावस्या चालू होते। ती मंगळवारी 8:32 पर्यंत आहे। तर जर कोणाचं नो कॉन्टॅक्ट सिच्युएशन आहे, म्हणजे तुमच्या जर रिलेशनशिपमध्ये प्रॉब्लेम आहे किंवा तुमचे नातेसंबंध बिघडलेत, काहीतरी मिसअंडरस्टँडिंग किंवा गैरसमजामुळे तुमचं जवळचं नातं बिघडलंय, तर त्याच्यासाठी मी तुम्हाला एक छोटासा उपाय सांगते। हा उपाय तुम्हाला अमावस्येला म्हणजे उद्या जी चालू होते ते अमावस्येला करायचा आहे। एक तर तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर करा किंवा तुम्ही संध्याकाळी अमावस्येचा जो टायमिंग मी तुम्हाला सांगितलाय त्यावेळेमध्ये केव्हाही केला तर चालेल। तर तुम्हाला हा छोटासा उपाय आहे, एक मंत्र आहे। तो काय आहे ते मी तुम्हाला आता सांगते। तो मंत्र आहे ओम चिमी चिमी स्वाहा। जर तुमचे जवळचे नातेसंबंध आहेत ते जर खराब झाले आहेत, ते नो कॉन्टॅक्ट सिच्युएशन मध्ये आहेत, तर तुम्ही हा उपाय करून बघा। 1.25 महिन्यात तुम्हाला रिझल्ट मिळेल। सुरुवातीला त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं आहे आणि मग पुढे म्हणायचंय ओम चिमी चिमी स्वाहा। हा उपाय तुम्ही खरंच नक्की करून बघा। दररोज 108 वेळा, उद्यापासून जे चालू कराल तुम्ही ते दररोज 108 वेळा तुम्ही कंटिन्यू 3 महिने बोलायचंय, पण तुम्हाला रिझल्ट हा 1.25 महिन्यातच येणार आहे। मग तुमचं म्हणजे वैवाहिक जोडीदार आहे त्याच्याशी तुमचे नातेसंबंध खराब आहे किंवा कुठलंही नातं असू दे ते विस्कटलेलं आहे, तर त्याची घडी सुरळीत पुन्हा एकदा बसायला चालू होईल। तुमच्या घरामध्ये कौटुंबिक वाद सतत होत असतात का? म्हणजे खास करून अमावस्या, पौर्णिमा किंवा शनिवारी जर हे होत असतील तर समजून जा की तुमच्या घरावर काहीतरी बाहेरची बाधा, नजरबाधा आहे। त्याच्यामुळे पर्टिक्युलर तुमचा जो घरात कौटुंबिक वादविवाद जे आहे ते अमावस्या, पौर्णिमा किंवा शनिवारी होतात। तर ह्याच्यासाठी मी तुम्हाला, उद्या अमावस्या आहे त्याच्यासाठी तुम्हाला एक उपाय, वन रेमेडी उपाय मी तुम्हाला सांगते। तो असा आहे की तुम्हाला काय करायचंय, एक नारळ घ्यायचा आहे आणि तो तुम्हाला घरामधून म्हणजे घराचा जो दरवाजा आहे तिथून उजवीकडून फिरवायचा आहे आणि तो क्लॉकवाईज फिरून तुम्हाला डाव्या बाजूला तुमचा संपणार आणि तो नारळ जो आहे वास्तूमधून पूर्ण काढायचा आहे। जेवढे पण तुमची म्हणजे मेन डोअर पासून घेऊन पूर्ण घरामध्ये तो फिरवायचा आहे क्लॉकवाईज आणि बाहेर जायचंय। जवळपास जर पाण्याचं ठिकाण असेल तर तिथे वाहून द्या, जर नसेल तर तुम्हाला काय करायचंय, तर कुठलंही झाड आहे त्या झाडाखाली ठेवायचंय। हे तुम्ही करून बघा। म्हणजे एक परत पुढच्या अमावस्यापर्यंत तुम्हाला कळेल की तुमचा जो वादविवादाचं प्रमाण आहे ते कमी झालेलं आहे। आणि जर तसं झालं असेल तर प्रत्येक अमावस्याला ही रेमेडी तुम्ही करा बघा। वर्षभरात तुमच्या घरामध्ये किती चांगलं आणि पॉझिटिव्ह वातावरण निर्माण होईल। श्री गुरुदेव दत्त।